नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भेटणार आहोत घरनिकीच्या राजाला, हिंद केसरी घरनिकाचा राजा, ज्या नंदीनं खऱ्या अर्थानं 14 देशामध्ये बैलगाडी शर्यतीचं क्षेत्र किंवा बैलगाडी शर्यती बघितले जातात, त्या 14 देशामध्ये घरनिकी या छोट्या गावाचं नाव पोहोचवलं, तोच हा घरनिकीचा राजा. खऱ्या अर्थानं राजाची तब्येत आज कशी आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि फॉर्च्युनरच्या मैदानात राजा दिसणार का हे पण दादांना विचारणार आहोत. बघूया दादा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता येते. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर राजाची तब्येत कशी आहे आता? राजा आहे व्यवस्थित झाला, जरा अजून आहे तब्येत म्हणजे कसं आहे, उतरलेल्या अजून लेवलला आली नाही पहिल्या. होय. म्हणजे पहिल्यापासून जसा तो- पुसेगावला होता पहिला हा. तेवढी नाही, ताकद आली नाही अजून, तयाऱ्या कमीच आहे थोडी. दादा पहिल्यापासून खऱ्या अर्थानं तुम्ही सांगताय तसं राजाला म्हणजे तो संघर्षच करतोय खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी पळणं असू दे किंवा जे बैलगाडी क्षेत्रातले प्रेक्षक आहेत चाहते त्यांच्यासाठी हा धावतोय. बऱ्याचदा आपण बघितलेला आहे त्याचा पळ. तर तुमच्या इथंच खरसुंडीच्या मैदानातच त्याच्या पायाला हे झालेलं ना फायनल मध्ये? काय नाही, झालेलं लिमसोडच्या मैदानाला झाला. गेमचं काय झालेलं नक्की म्हणजे? काहीच नाही, बैल असा चालवत नाही खाली. फायनल गटाला व्यवस्थित होता? गट शेमी समजा व्यवस्थित आहे, फायनलला जाताना खाली नेला तेव्हा पण मला- व्यवस्थित होता? व्यवस्थित होता. हा. आणि खाली मला वाटतं एक 10-20 फूट राहिलं तर अंतर फाटी तर पाय वर धरला त्यानं. पहिल्यांदा असं तुम्ही बघितलंच असेल कारण पहिल्यांदा तर व्यवस्थित आहे म्हटल्यावरती. आता काय व्यवस्थित आहे, जो पाय नेलाय आम्ही फायनलला सोडायला म्हणून काय करायचं, आपलं नशीब म्हणायचं. तर तिथं तर सगळे असे म्हणत होते की त्याच्यामध्ये जर तसं झालं नसतं ना फायनलच होता म्हणजे एक नंबरचाच मानकरी होता राजा. झाला असता सुदैवानं, सर्वांच्या आशीर्वादानं. कारण त्यावेळेचा पळ पण सगळे सांगत होते की पळ पण असं म्हणजे लाईव्हला पण बघितलं पळ पण असं होतं की एकदम असं पहिल्यासारखा तो पळायला लागलाय असं त्यात दिसत होतं. कारण बैल दोट्यातनं निघून गट पास केला हो होता तेच की त्याच्यामुळं. त्यावेळेला. बैल दोट्यातनं निम्याच्या पुढे मला निम्यातच आल्यावर ना बैल निघाला होता तो शेजारचा. मग तरी ते पण त्यातनं- शेजारचा बैल मोकळा पळत होता, ह्यो छकडा ड्रायव्हर घेऊन एकटाच पळत होता. बापरे. दादा कसं म्हणजे तुम्ही पुन्हा बघितलं असेल पाहायला काय झालं आणि ते पहिल्या पाहिलं नाही दुसऱ्या पाहायला झालेलं ना? दुसऱ्याच झालं होतं. पुन्हा संध्याकाळी घरी आलो आम्ही, 10 वाजता बैल झाला क्लिअर. काय बघितलं सगळं तिथं काय झालं? काय काय नाही, खडा काय ही- खडा नाही, काय नाही, समजत चेक केलं होतं आम्ही, हा, पण नव्हतं काहीच का? नाही. आणि संध्याकाळी 10 वाजता तरी घरी आल्यावर ना बैल क्लिअर झाला. काय नजर लागली काय म्हणायचं? आता ते आपल्याला काय एवढा अनुभव नाही त्यातला. नाही कसं बघा की आता तुम्ही तर सांगताय पहिल्यांदा व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित आणि अहो शेवटच्या वेळेला- व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आहे, गेलाय तर मग आता तसं काय जे दिसलं असतं तर आपण खाली बी न्यायला असता बैल ना. बरोबर सुरुवातीला अंदाज आल्यावर आपण पळवणार कशाला कसं त्याच्यामुळे. पळवणार आपण? अचानक झालं म्हणायचं हे हे. अचानकच झालं. आणि तो 10-20 फूट खाली फाटी राहिल्या, फाटीनं चालत नेलाय पोराने. कुठं म्हणजे त्याला लागलं नाही, कुठं दगड वगैरे थटला पण- नाही, काय नाही. आणि एकाएकी झालं होतं. पुन्हा घरी आल्यावर मग काय केलं असं तिथनं आणल्यावरती मग काय नाही, नुसतं पाणी आम्ही गरम ओतलं होतं. पायावरती हा, त्या लागलं. पायावरती ओतलं आणि 10 वाजता बैल हाय असा पहिला हाय असाच झाला. काय वाटतंय तुम्हाला विचार केला असेल कशामुळे झालं असेल काय? आता काय आता कारण राम कळालंच नाही काहीच. काय सुद्धा कळालं नाही. आणि तिथनं कितीला आणलं असं मैदानात ना? लगेच भरला आम्ही, टेम्पो ततच भरला लगेच आणि खाली. किती तासानं व्यवस्थित झालं मग पाय टेकला? बघा घेतात मला वाटतं एक 7 वाजता निघालो असेल, 3 तासानं मोकळा झाला 3 व्यवस्थित. तासानं आपल्या घरी आलो लगेच 10 वाजता 10 वाजता क्लिअर झाला, टेकलाच पाय. टेकलाच पाय. काय म्हणायचं हे काय 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 गोष्टी कळून पण येत नाही दादा. आता देवाला माहिती आणि त्या राजाला माहिती काय झालं आणि काय नाही. मग काय आपण जीवाय काय- बोलायला पण येत नाही अंदाज पण तर काय करणार? आपण काय समजायचं काय झालं म्हणून. ना अंदाज करायला म्हणतायचं तर काय दिसत पण नव्हतं पायात फॉल्ट नाही काय काय अडकलेलं नाही काय लागलेलं सुद्धा नाही. नाही, लागलं नाही कुठं, म्हणजे असा ठेसकाळला नाही की लाचाकला नाही. डबऱ्यात मी म्हणतो लाचाकला असता तर काहीतरी झाला आणि असतं. पळताना दिसतोयच की काय हा, कळतंयच काहीच की नाही. त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जरा थोडं खाली गेलाय पोरांच्या माग व्यवस्थित आणि पुन्हा झालंय तसं त्याला. मग आता काय 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 गोष्टींचं समजत नाही पण राजा हा राजाच आहे आणि तो कायम राजासारखाच राहणार त्यामुळे त्याचा पळ सगळं दाखवतोय दादा बोलून. हम्म. पण दादा आता पहिल्यापासून राजा गुलालात राहतोय अजून पण राहतोय. हा. पण सुरुवातीचं कायमस्वरूपी गुलालात राहणार आता थोडं तुम्ही म्हणतायचं तब्येत रिकवर होते त्याच्यामुळे थोडं तुम्ही कमी वेळा किंवा अंतर टाकून पळवत असा. हा, अंतर मग ते- टाकून पळवतो. मग त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो म्हणजे पहिल्यापासून आता कसं- तुम्ही हात आहेत या क्षेत्रामध्ये? कसं आहे, पहिलं होतं तब्येतीची व्यवस्थित, तेव्हा आम्ही व्यवस्थित करत होतो, म्हणजे लवकर पळवत होतो. आता जरा तब्येत उतारल्या त्यामुळे वाशी वेळानं काढतो आम्ही पहिला बाहेर. किती गॅप ठेवायचा असं तुम्ही 3-4 दिवस तेव्हा आणि ते कायम गुलालातच राहायचं तेव्हा कायम पण? कायम राहायचं. आणि आता जरा 5-7 दिवसानं होत आहे.
म्हणजे थोडंसं अंतर वाढवलं सगळं त्याच्यामुळे. अंतर वाढवलं. आता ते आता 1 तारखेला आपण पाळवलोय, आता 9लाच पाळणार आपण. तेव्हा म्हणजे पहिला असं तुम्ही तब्येतीकडे बघून आपलं हा दिवसी हा, अंतर करताय. तब्येत होती जाम ना त्याची, हम्म. मग आणि काय वाटत नव्हतं आपल्याला. हो तेच की. आणि त्याची ना राजाची काळजी महत्वाची. मैदान काय कायमच होत राहते काय मैदान 4 रोज दिवसाला. 4-5 आहे ते, आपल्याला मैदानाला काय पण राजा आपल्या व्यवस्थित असला तर मैदान खेळायचं. बरोबर आहे. आणि नंदीसाठी तुम्ही किती मागणी येऊन सुद्धा नंदीला दिली नाही, तुमचा जीव आहे त्याच्यावर. मग नाही किती नाही शेवटी तुम्ही आम्ही महत्वाचा विषय कसा, आम्ही पहिला बैल म्हणजे व्यवस्थित आहे का, पहिला बाकीच्या बैल गोष्टी धरतो आम्ही. नंतर. केंद्रस्थानी बैलच आहे बक्षीस आम्हाला. बाजूला, मैदान बाजूला. मैदान बाजूला, समधी माणसं बाजूला, घर बाजूला, पण पहिला राजा. अहो दादा त्याच्यामुळे ती तर ह्या क्षेत्रामध्ये तीच दादा आहे. हा. म्हणजे तुमच्यासारखी माणसं ती बाकीचा विचार करत नाही. आमचा नंदी व्यवस्थित आहे का, हा. तिथनं पुढच्या सगळ्या गोष्टी असतील. सगळ्या गोष्टी तिथं. आता चोराडीचं मैदान झालं, गुलालाचा मानकरी झाला 5 नंबरचा. ते मैदानाविषयीचा पळ कसं सांगाल, म्हणजे कुणाबरोबर पैरा होता? रायफल 81 बरोबर होता. चांगली त्याचं पळाली नियोजन गाडी. चांगलं झालेलं, अगोदरच झालेलं का? अगोदर झालं होतं नियोजन, हे 10-15 दिवस अगोदरच झालं होतं नियोजन. कसं वाटलं तुम्हाला पळ? चांगला वाटला, कारण मला वाटतं 1.5 वर्षानंतर गाडी ही एकत्र पळाली होती. 1.5 वर्षापूर्वी केलेला पैरा. हो, 1.5 वर्षापूर्वी झालं होतं. मग त्या गॅप नंतर पुन्हा ही जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली. बघायला मिळाली. पळ पण टॉपचाच होता, त्याच्यामुळे काय पहिली बी गाडी लई पळत होती. होय. हो, गावात नव्हती गाडी ही दोघाची, दोघं एकत्र आले की. गावात नाही, शक्यतो गावात नव्हती गाडी कोणाला. पण त्या दिवशी पण पुन्हा त्यांनी सिद्ध केलं आणि पुन्हा 5 सिद्ध केलं की क्रमांक आम्ही हाय संपलो नाही, संपत नसतं. दोघांनी सिद्ध करून आणि दाखवलं. दादा गुलाल मिळू दे नाही मिळू दे थोडंफार हातच की हो, नंबर येणं जाणं. काय त्याचा विषय नाही, ते काय खेळ आहे आज गुलाल म्हटल्यावर. नसला तर उद्या मिळणार आहे. हम्म. त्यामुळे हारजीत ही कुणीतरी पचवावी लागते. हारल्याशिवाय जिंकणाऱ्याला काय किंमत राहते काय? हार के बाद जीत आहे. होय. आणि त्याच्यामध्ये नंदींचा आशीर्वाद राहतोय ना कायमस्वरूपी. पहिलं फायनल मिळवलेलं ती कोण विसरू शकते का प्रेक्षक? नाही कोणी सुद्धा विसरू ती शकत कायम नाही. मनात राहते हिंद केसरी. कारण मान. इतिहास कुठल्याही बैलाचा मोजू शकत नसतो. हे सगळ्यात महत्वाचं जरी आहे. त्याला गुलाल नसला तरी त्याचा इतिहास पाठीमागचा मोठा असतो. आणि आता तो कोणी राहणारच आहे. काही म्हणाल, कुठल्याही नंदीचं घ्या तुम्ही उदाहरण, होय. कुठल्याही नंदीचं, त्याचा इतिहास कोणी मोडू शकत नाही. कधीच नाही पुसणार तो. हा, कायमस्वरूपी ती राहणार. कायमस्वरूपी राहतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा काय तुम्ही पण विचार करा आणि विचार. आम्ही हार जितला विषय आम्ही करतच नाही. आज हारलो उद्या जिंकणार आहे, उद्या हारलो परवा दिवशी जिंकणार आहे. बरोबर आहे. दादा दुसरा एक प्रश्न असा आहे की आता बऱ्याच वर्षांपासून म्हणता येईल हम्म. तर राजाचं नियोजन तुमचे बाबू माने करत होते, हो. परंतु आता अलीकडेच तुम्ही बाईट पण दिले, त्याच्यामध्ये ते नियोजन तुम्ही स्वतःकडे घेतले. मग आता हा अनुभव पण सांगा. आणि पैरे करताना म्हणजे आता तुम्ही स्वतःकडे घेणार आणि त्यावेळी पैरे बाबू माने करत असतील, कसा अनुभव आहे, काय अडचणी कसं येतात आहे, का? अडचणी येणारच की, कारण आता आपण थोडक्यात म्हणा की आपण कसं आहे, खोंड घेऊन नवीन क्षेत्रात उतरलोय, असं पहिलं जरा मागं मोर होणारच. पण दादा तुमचा अनुभव पण मोठा आहे की त्यांच्यापेक्षा पण, कारण तुमचं वय बघता आहे. अनुभव मोठा आहे की, पण तरी पण कसं काय? होणार तसं वाईट थोडंफार होणार. सुरुवात आहे त्याच्यामुळे सुरुवात आहे त्यामुळे होणार थोडंफार. कारण पैरालाच आता अडचण येते. वेगळं राहिल्यावर जरा फरक पडतोच की, 4 भांडी इकडे तिकडे होणारच, ते व्हायलाच थोडा वेळ लागेल. वेळ लागेल. पण तुम्ही घ्यायचं कसं ठरवलं, म्हणजे अचानक कसं काय ठरवलं की आता आपणच नियोजन बघायचं? ते कसं झालं, त्याच्या मागे बी आप आहे, तो एकटाच आहे. हम्म. कारण त्यानं ट्रॅक्टर आहे ते घेतलाय, आता पुन्हा 2-3 खोंड आहे ती त्याच्याकडे, मग त्या खोंडाकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलं. पुन्हा घरचा परपंच आहे, एकटा असल्यामुळं त्याला बाकी समजा बघावंच लागते ना. बरोबर आहे. त्यामुळं त्याला म्हणलं आता तू परपंच तुझा बघ, आमच्या मागं फिरून तुझा परपंच मोकळा ना आमचा मोकळा. दादा तुमचं मनच मोठं आहे म्हणायचं की, हा, म्हणजे त्यांच्या प्रपंच बघण्यासाठी तुम्ही म्हणलं आमचं आम्ही आता बघतो आम्ही. बघतो. हम्म. पैऱ्याच्या बाबतीत अडचणी सांगतायचं कसं काय, म्हणजे अडचणी नक्की येते तुम्हाला? असते तर प्रत्येकाला अडचण आहे. म्हणजे काय किती- शिकायला लागते नवीन आता? नवीन त्यांनी काय करता- नाही, आपला बैल ज्या वेळेला टॉपला पळेल त्यावेळेला पैर राहतात. असं होतंय हा. व्हय. बैल त्याच्यामुळे आपला थोडा मागे राहिला का पैराला अडचण आली. म्हणजे कमी पळताना किंवा गुलालात नाही दिसलं हा, की. गोलाला नाही दिसला का बैल कसं होतंय, अडचणी येते. तो बैल कितीही पळू द्या, बरोबर. पण गोलाल नसला का अडचणी राहते त्याच. कारण त्याचं बॅड लक तयार झालेला असतंय, तो कितीही पळाला तरी तो बॅड लक मध्येच जातो, त्यामुळे त्याला गुलाल मिळत नाही. आणि लोकांना माहित असलं तर ती म्हणणार आत्ताचा पळ बघणार आणि त्याच्यावर ठरवणार. हा, ते खरं ठरवणार. चुकीचं आहे, कारण जो नंदी असतो त्याला अशा अडचणी येणं म्हणजे हे वेगळंच एक काय म्हणतो आपण, बैलगाडा क्षेत्रातले हे वेगळं बाजू दिसते दादा. ही कसं सहसा असतंय, कळत नाही हे हात आल्याशिवाय. पुढचं माणूस धरत, हा, मागचं कोणी म्हणजे बघत ही नाही. म्हणतात की दादा उगवत्या सूर्याला नमस्कार. हा, मावळ त्याला कोण करतोय?
पण मावळत्याशिवाय उगवता सूर्य दिसणार कसा ही माणूस विचार करत नाही. हे विचार करत नसते. दादा आता येऊया 9 नोव्हेंबरच्या फॉर्च्युनर मैदानाकडे. कसं हम्म. बघता हे एकदम मोठं म्हणजे मागच्या वेळी थारचं मैदान पैलवान चंद्रहार दादा पाटील यांनी आयोजित केलेलं. आता फॉर्च्युनरचं मैदान शेतकऱ्यांसाठी एक काय म्हणतोय सोन्याचा पर्वणी. दिवस आले. पर्वणीच बरोबर आहे. हा. पर्वणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कसं बघता या मैदानाकडे काय नाही, कारण कसं आहे, ज्या वेळेला त्यांनी फोर्स ही ठेवली होती थारचं थार, मैदान त्यावेळेला सुद्धा आम्ही तर राहिलेलो होतो. आदत राजा होता आणि त्या जोडीचं बी खोंड आदत होतं. त्यावेळी त्यावेळेला गुलाल घेतलाय. गट आम्ही काढला होता. गट काढलेला गट काढला होता. आम्हाला काय? वाटतंय आम्ही 3 नंबरचं काहीतरी क्वार्टर फायनलचं मानकर आहे त्या मैदानात. अरे वा छानच दादा. हा, म्हणजे पहिलं लहान असताना राजा एकदम लहान होता तेव्हा, त्यावेळी काढले त्यावेळेला काढला होता आम्ही. शेमी थोडक्यात आमचा म्हणजे चुकला होता. सेमीत एकदम जवळनं केलेला. जवळनं म्हणजे थोडक्यात मार खाल्ला होता गाडीनं. असं आहे ना, त्यामुळे हे मैदानाचं काय नाही. आता राजा फॉर्म मध्ये हायच, जायचंच. तुमच्या आणि भागातलं मैदान मैदान आहे. आपलंच आहे म्हणायचं थोडक्यात. तुमच्या भागातलं मैदान आहे. दडपण आहे का? आवाज जिल्ह्यातलंच मैदान म्हणजे आमचंच मैदान. दडपण आहे का? नाही नाही, काय नाही, काय नाही. कारण भागात दडपण घेणारी माणसंच नव्ह आम्ही ना. म्हणजे असं भागातलं असलं की थोडं राहतं की आता नाही नाही, म्हणजे काय काय सुद्धा नाही, दडपण काय नाही. कारण प्रेक्षकांची ही वाढते हो, आपल्या चाहत्यांचं अपेक्षा वाढती. अपेक्षा चाहत्याने आशीर्वाद द्यायचा बरोबर आहे. आणि बाकी राजानं काय नको. हो, काय नको, राजानं पळायचं आणि त्याने आशीर्वाद द्यायचा. पैऱ्याबद्दल कसं ठरवतंय? टॉपचा पैराही ठरलाय का? नियोजन झालंय का? काय आता कसं आहे, चालू आहे आदत अजून? दुशामुळं तो पैर ही कमी जास्त होणारच आहे इथं. राजच ठरलंय पैऱ्याचं नियोजन ही चालू नाही आहे? अजून झालेलं, चालू आहे अजून. चालू आता आहे. थोडाच दिवस राहिला दादा. आता किती बघा की काय चालू. झालं तर काय, पाराभरात बी पैर होऊन जाते. तेवढं पण आहे. मग एका शब्दावर राहते पैऱ्याचं त्याच्यामुळे एका काय. शब्दावर आहे. राजा दिसणार. नवीन खरेदीचं काय नवीन खरेदीचं काय नाही. ते मैदानासाठी ही काय आहे का? नवीन खरेदी आता ते नाही नाही, काही नाही. नाहीतर अचानक दादांची नवीन खरेदी मैदानात दिसणार. नाही, तसं काय नाही. राजा तर असणारच आहे. 100% राजा असणार आहे, खरेदी काय दिसणार नाही. 100% राजा दिसणार मैदानात. 100% दिसणार. पैरा पण एकदम भारी असणार आहे किंवा तुम्ही म्हणताय तसं. कारण भागातलं मैदान आहे त्याच्यामुळं सगळ्या भागाचं लक्ष आहे म्हणा तुमच्याकडं, राजाकडं. आहे की लक्ष आहे. आणि बरेच प्रेक्षक पण, चाहत्यांचं जास्त लक्ष चाहत्यांचं आहे जास्त. कारण तो पहिल्यापासून सगळ्यांच्या मनात घर करून आहे राजा, घरनिकीचा राजा. सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष असणार, भागातल्या प्रत्येकाचं लक्ष असणार. त्यामुळं मी विचारलं तुम्हाला दडपणाविषयी. नाही नाही, काय नाही, दडपण वेळ पण काय नाही. बघा, आम्ही असं प्रत्येक मैदानाला कितीही मोठं असू द्या मैदान, बैल कोणची आहे ती रुचीच आहे ती बैल. त्यामुळे दडपण घ्यायचं, कोण काय फॉरेन वरनं येऊन पाळणार नाही सगळे ना. आपलीच आहेत, रोज सगळी बघितले. रोज बघितलेली तीच बैल आहे ती ना. आणि रोजच माणसं आहे ती तीच माणसं राहणार आहे ती. काय कोण वेगळं आहे का त्यात काय? नाही मग त्यामुळे दडपण कुणाला तरी याचं काय कारण आहे. आपला खेळ आहे, आपलं त्या अनुभव घेऊन यायचा. हा, खेळ आहे हा, त्याला काय आता. एक बैलगाडा मालक म्हणून दादा तुमचं काय असं म्हणजे आता तुम्ही थारचं मैदान केले हं. त्यावेळी तुम्हाला काय अडचणी जाणवल्या की हे असंच आयोजकांनी करायला पाहिजे होतं? आता पण तसं तुम्हाला वाटतंय का? काळजी मागच्या मैदान बघितलंयसा? फक्त काय आयोजकांनी प्रॉब्लेम येतोय? हा, आयोजकांनी एकच बघितलं पाहिजे, साईडची माणसं. म्हणजे पब्लिकच्या बाजूला आले तर पब्लिक म्हणजे फाटीव जे राहतं तेवढं मात्र आयोजकांनी तेवढं सांभाळावं लागतं. बॅरिकेड असतात ना दादा पण, बॅरिकेडच्या आत माणसं उतारते ते मग त्यावेळी अडवायला हे असतात काय? असते ती, पण तेवढी माणसं सांभाळावी आणि लागते. आता दादा पब्लिक येणार लाखाच्या वर, लाख काय 5-7 लाख पण येईल. 7-8 लाख 10 लाख पब्लिक, त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं पब्लिकला कंट्रोल केलं पाहिजे. पब्लिक कंट्रोल पाहिजे. आणि नाहीतर साईडच्या गाड्या पळू शकत नाहीत. किती पण कुणीही असलं असू पळणार द्या असू दे. कुणीही असू द्या, कोणाच्याही गाडीला आपण नाव ठेवत नसतोय काय नसतोय, पण ते साईडचं होणारच आहे. आणि पब्लिक आता आलं की अवघडच होणार की साईडच्या म्हणजे पब्लिकच्या बाजूला. पब्लिक किती आयोजकांनी अडवलं तरी सुद्धा पब्लिक थांबत नसते. बरोबर. अजून काय त्यांनी ज्याचा त्याचा चाहता बैल असतो ती पब्लिक मोहर पळूनच येत. आणि त्याचा फटका बसतोय. हा, त्याचा फटका बसतोच. म्हणजे अन्यायच होतोय की हो, कारण आता अन्याय पण अन्याय म्हणता येणार नाही, कारण आता तुम्ही आशीर्वाद त्या बैलाला दिलेला असतो, त्यामुळे तुम्ही पळत जाणारच आहे त्या बैलापाशी. असं म्हणतायसा. हा, त्यामुळे ती बैल कडेला असला का ती माणसं तिथंच उभा राहणार आहे. ती बैल हम्म. माझा आहे म्हणणार आहे ती ना. होय, तेवढं असं. राहते. त्याच्यामुळं आयोजकांनी फक्त पब्लिकला कंट्रोल केलं पाहिजे, हा, एवढंच एवढं- तुमचं एवढं. अपेक्षा आहे. तर दादा अजून एक मला सांगा की चंद्रहार दादा पाटील यांनी थारचं मागच्या वेळी केलं, आताच फॉर्च्युनरचं मैदानाचं आयोजन करतात. तर हे क्षेत्र एवढ्या उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलंय आणि शेतकऱ्यांना तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे एक पर्वणी भेटले. मग ह्याविषयी पण सांगा आणि चंद्रहार दादा पाटील यांच्याविषयी. म्हणजे ते असं पण म्हणतात की आम्ही लीग पण, बैलगाड्या शर्यत लीग पण सुरू करण्याचा विचार करतोय.
मग दादांविषयी पण काय सांगाल आणि त्या मैदानाविषयी पण तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं याच्याकडे मैदानाकडे कसं बघताना? आहे, दादा चांगले आहेत. दादा आम्ही घरी येऊन आम्हाला बैल त्यांनी मागवून आमच्यापाशी 2 तास बसून गेलेला आहे. त्यामुळे आमचा परिचय तसा जवळचा आहे. बरोबर आहे. त्यामुळे दादा करतात ही चांगल्यासाठी करतात. फक्त माणसाने चांगलं घ्यावावं, वाईट सोडून द्यावावं, एवढंच आहे या क्षेत्रात. आणि लीग बद्दल म्हणायचं तर ती एक अतिउत्तम गोष्ट आहे, भारी आहे गोष्ट ती. आणि वेगळंच होणार ना आतापेक्षा, नाही, पुढे पण ते- आणखीन भारी होणार आहे. मग भारी होणार ना क्षेत्र. लीग जर तयार झाली तर लय भारी होणार आहे. गोरगरिबांना न्याय मिळेल. गोरगरिबांची खोंडासनी 2 रुपये मिळतील, त्यांचं ते चालू होईल ना समजा. त्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी लीग ही महत्वाची आहे. आणि दादा शेतकऱ्याचं बघताय, आता तुम्ही पण शेती पण करता, बैलगाडा मालक पण आहेत. शेतीतनं कितीच असा फायदा होते, तुम्ही पण बघताय वर्षाकाठी किती येते. त्याच्यामुळं आता हे मैदानातल्या शेतकऱ्यांना म्हणजे मी असं म्हटलं, कारण फॉर्च्युनरचं बक्षीस, ज्या बक्षिसांच्याकडे पण कसं बघता, कारण गट पास केल्यावर पण बाईक आहे, म्हणजे मोटरसायकल आहे. कसं वाटतं हे बक्षीसाचं स्वरूप बघता, पण कसं वाटतं कसं आहे, तुम्हाला? त्याने समजा केलंय खर्च आवाढव्य केलेला. म्हणजे गट जरी पास केला तरी असं कुठं बघता का बाकीच्या मैदानात असते का? हे मला वाटतंय एकदा 2-2.5 वर्षापूर्वी वडकीला झालं होतं ते तसं ते माहिती. कसं होतं, बक्षीस काय होतं? ते बी गट पासला एक बाईक होती, फायनलला 2 प्रत्येक होते. गट पासला? प्रत्येक गट पासला होते. हम्म, हम्म, हम्म. फायनलला 2 होत्या. आणि मला वाटतं टेम्पो होता 1 नंबरला. 1 नंबर टेम्पो हो, टेम्पो होता. किती 2-2.5 वर्षापूर्वीचं म्हणताय ना? 2-2.5 मग आता वर्षापूर्वी हे- वडकीला मैदानी झालं होतं. तेव्हा मला वाटतंय राजा आदतच होता. हा. तेव्हा आम्ही तिथं उतारलो होतो त्या मैदानात. हम्म. तेव्हा मला वाटतंय राजानं 4था का 5वा नंबर त्या मैदानात केला होता. बघा हा, त्याच्यामुळे तर 3 बाईक आम्हाला मिळाल्या होत्या. 3 बाईक हो, 3 बाईक मिळाल्या होत्या. पहिली सुरुवात आमची. म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानात राजा असणार आहे आणि गुलालात असणार आहे, यात शंकाच नाही. आता ते कसं आहे, या चाहत्या वर्गाने आशीर्वाद पाहिजे फक्त आशीर्वाद दादासनी. दिला पाहिजे, त्यात देवानं आशीर्वाद सोडला पाहिजे, तो गुलाला तर हवं एवढीच इच्छा. बघा दादा सांगतात तसं दादाने काही नको, फक्त चाहत्यांचा आशीर्वाद पाहिजे राजाला. राजा काय पळतोयच, प्रेक्षकांसाठीच पळतोय, चाहत्यांसाठीच पळतोय, हेच म्हणताय दादा. दादा आता शेवटचं सांगा मला, की फॉर्च्युनरचं मैदान आहे, बरेचशे नंदी तुम्ही बघितले, तुमचा असणारा घरनिकीचा राजा, म्हणजे घरनिकीचा राजा म्हणून असणारा हा प्रसिद्ध नंदी तुमच्या घरी आहे. तर काय वाटतंय, फायनलचा अंदाज करताल? तुमचा आता वय बघता, तुमचा अनुभव बघता, अंदाज करताल, काय येतोय का करता अंदाज, कोण नेणार फॉर्च्युनर? हे क्षेत्र असं आहे की आज 1 नंबर करणारा उद्या गटाला सुद्धा मार खातो. त्यामुळं कुणीच अंदाज लावू शकत नाही म्हणजे फॉर्च्युनर म्हणा कुठल्याही मैदानाचा, म्हणजे सगळी 1 टॉपची पण लाखाचा असू द्या, हम्म. पण त्याचं कोणी म्हणणार नाही की मी आज 1 नंबर करतो. कारण प्रत्यक्ष हे आल्या, स्पर्धा आल्या, बरोबर. कुणीही मारू शकतो कोणाला. आणि गटात तुम्ही म्हणला तसं कुठलं गाडी कुठेल त्याच्यावर पण बरंच राहणार, आणि बरंच. बऱ्याच गोष्टीवर राहणार. आणि तुम्ही हा, म्हणताय हा. तसं लक, नशीब, लक लक नशीब, सगळे साथ बैल, पाहिजे. ड्रायव्हर आणि चाहते, देव, ही ज्या वेळेला एकत्र ज्या गाडीवर येते तीच ती Fortuner गाडी नेणार. राहणार, तीच फॉर्च्युनर नेणार. हा, तीच नेणार. खरंच. ही वस्तू समजा 2 बैल, देवाचा आशीर्वाद, चाहत्यांचा आशीर्वाद ड्रायव्हर आणि ड्रायव्हर, ही ज्या वेळेला संगणमत तयार होईल त्यावेळेला त्याने न्यायची. बघा दादा सुद्धा, एवढा दादांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, एवढे नंदी आजपर्यंत बघितले, तेवढ्या मैदानं बघितली ती, तरी पण दादा काय सांगते, सगळी एकत्र आली, ज्याचे ठिकाणी सगळी ही एकत्र येईल तोच फॉर्च्युनर नेणार नंदी. त्याच्यामुळं कुणाचंच नाव दादा पण घेणार आहेत किंवा कोणच घेऊ शकत नाही. त्यामुळे दादा खरंच भारी माहिती दिली, आणि तुमच्याकडून समजलं की राजा हा फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे दादा तुम्हाला या मैदानासाठी आमच्या चॅनल कडून आणि सर्व बैलगाडा क्षेत्रातले चाहते आहेत, जे घरनिकी राजाचे फॅन आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच आपण आशीर्वाद असं हे व्यक्त करूया की घरनिकीचा राजा फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गुलालात असेल. पुन्हा एकदा दादा या सर्वांनी आशीर्वाद द्यावा हीच विनंती माझी. नक्कीच आशीर्वाद राहणारच आहे, आतापर्यंत आहे, आणि दादांनी जसं व्यक्त केलं तसं सगळ्यांचा आशीर्वाद राजाच्या पाठीमागं आणि दादांच्या पाठीमागं असणार आहे. दादा पुन्हा एकदा तुमचं मनापासून मी आभार मानते. थँक्यू. नमस्कार.